हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10th मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग पाहत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण जी एस टी म्हणजे काय आणि तो जी एस टी कसा आला, का आला आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग. आता पहा, तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 81वर काही टीचर स्टुडंटचं एक डिस्कशन दिलेलं आहे. ओके, त्या डिस्कशनमधले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. टीचर काय विचारत आहेत? इन आवर कंट्री विच टॅक्स सिस्टीम इज इन प्रॅक्टिस. कोणती टॅक्स सिस्टीम आपल्या प्रॅक्टिसमध्ये, म्हणजेच काय आपल्या देशामध्ये सध्या कोणती टॅक्स सिस्टीम वापरली जाते? वॅट, एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स वगैरे असे काही टॅक्स असतात. त्यासाठी टॅक्स सिस्टीम कोणती आहे? तर आता आपण बऱ्यापैकी न्यूजमध्ये वगैरे ऐकलं असेल जी एस टी. ओके, हा जी एस टी बऱ्यापैकी लोकांनी ऐकलं आहे म्हणून आन्सर भेटतं जी एस टी. व्हॉट इन बाय जी एस टी? जी एस टी लॉंग फॉर्म आहे पहा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा अँड ॲक्च्युली असा आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, आता काय आहे जी एस टी, कसा आला जी एस टी, काय गरज होती जी एस टीची? तर पहा, 1 जुलै 2017 ह्या दिवसापासून आपण जी एस टी वापरायला सुरुवात केली. 1 जुलै 2017 पासून आपण काय केलं आहे, जी एस टी यूज करायला सुरुवात केली आहे. त्या अगोदर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे टॅक्सेस होते. त्या सगळ्या टॅक्सेसला वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेच्या अंडर, वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेच्या अंडर काय केलं, कंबाईन केलं गेलं आणि त्याला नाव दिलं जी एस टी. सेंट्रल गव्हर्नमेंट वेगळा टॅक्स अप्लाय करायचं, स्टेट गव्हर्नमेंट वेगळा टॅक्स अप्लाय करायचं. त्यामुळे खूप जास्त इश्यू व्हायचे. काही काही गोष्टींचे अमाप जास्त वाढायचे, काही काही गोष्टींचे कमी व्हायचे. बऱ्याच ठिकाणी जे कोणी एंटरप्रिन्युअर होते किंवा जे व्यापारी आहेत त्या लोकांना टॅक्स भरण्यासाठी 2-2, 3-3 ठिकाणी टॅक्स पे करायला लागायचा. कस्टमसाठी कस्टमचा वेगवेगळ्या ठिकाणी, त्यासाठी स्पेशल माणसं त्यांना वेगळ्या पद्धतीने आपण ठिकाणी जिवडायची. खूप जास्त वेगवेगळ्या ठिकाणी व्हरायटी असल्यामुळे काही ठिकाणी खूप जास्त कन्फ्युजन, काही लोकांचं खूप नुकसान तर काही लोकांचा खूप जास्त फायदा. अशा पद्धतीने शुअर नव्हतं हे टॅक्स सिस्टीमच्या बाबतीत. या सगळ्या सिस्टीमला एकत्र आणण्यासाठी, एक टोटल एकत्र टॅक्स करण्यासाठी सगळ्या देशामध्ये एकच टॅक्स, एक प्रकारची टॅक्स सिस्टीम आणण्यासाठी वन नेशन वन टॅक्स ही सिस्टीम अप्लाय केली. त्याच्या अंडर जी एस टी जन्म झाला, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या अंडर किती वेगवेगळे टॅक्सेस आहेत? तर पहा, इथे एक डायग्राम दिसते आपल्याला. डायग्राममध्ये खूप सारे टॅक्सेस दिलेत, एवढेच नाही यापेक्षा जास्त आहेत. कोणते कोणते आहेत पहा. पहिली आहे पहा, एक्साइज ड्युटी. एक्साइज ड्युटी म्हणजे काय? आठवतं, उत्पादन शुल्क विभाग. एक्साइज ड्युटी उत्पादन शुल्क, जे काही आपण उत्पादन घेतोय कारखान्यामध्ये, त्या कारखान्यामधले उत्पादनावर काही ठराविक अमाऊंटमध्ये आपल्याला टॅक्स द्यायला लागायचा, तो होतं एक्साइज ड्युटी. त्यानंतर दुसरा आहे सर्व्हिस टॅक्स, सेवा कर. ऑब्वियसली गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये सर्व्हिस टॅक्स हे नाव तिथं पण आहे. सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय? आपल्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस, जसे बस सर्व्हिस आहे, रेल्वे सर्व्हिस आहे आपली, किंवा सलूनची सर्व्हिस आपल्याला मिळते, मेडिक्युअर, पेडिक्युअर, बऱ्याच सर्व्हिसेसमध्ये या गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल जर आणखी पाहायचं असलं आपल्या सर्व्हिसेस, तर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस आहे, करन्सी एक्सचेंज आहे, ब्रोकरेज सर्व्हिस आहे, टॅक्सी सर्व्हिस आहे, 5 स्टार हॉटेल सर्व्हिस आहे, कुरिअर सर्व्हिस आहे, वॉटर पार्क, थीम पार्क, सिनेमा, एक्झिबिशन, गेस्ट हाऊस, कन्स्ट्रक्शन रिलेटेड सर्व्हिसेस. अशा प्रकारचे सर्व्हिसेस त्यासुद्धा त्यावर टॅक्स असायचा. त्या टॅक्सेसला सर्व्हिस टॅक्स म्हणायचं, सर्व्हिस टॅक्स पे करायला लागायचा. इवन आम्ही टीचर्स लोकसुद्धा सर्व्हिस टॅक्स हा पे करत असतो. टीचिंग ही सुद्धा एक सर्व्हिस आहे, त्या सर्व्हिस सगळ्या आहे टॅक्स. नेक्स्ट काय पहा, कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे काय? तर पहा, एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जी बॉर्डर येते, त्या बॉर्डरमधून आपला माल पास करायचा असेल, या राज्यातून त्या राज्यामध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं असेल आपले जे काही माल असेल तो, त्यावर लागणारी ड्युटी म्हणजे कस्टम ड्युटी आहे. ओके, कस्टम ड्युटी समजली आहे. सेंट्रल सरचार्ज अँड सेस. सेंट्रल सरचार्ज अँड सेस. तुम्ही पहा, एक गोष्ट तुम्हाला कायम नोटीस होते पहा, न्यूजपेपरमध्ये बरेच येतात, पेट्रोलवरचा सेस वाढवला, सेंट्रलचा सरचार्ज वाढला. काय होतं? सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार काही सेस किंवा सेंट्रल सरचार्ज असे एक टॅक्स अप्लाय करतो.
जेणेकरून त्या गोष्टीवर काही हिस्सा हा सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळावा. या टॅक्स नाव काय होतं? सेस. ओके. पुढचा पहा वॅट. वॅट हा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणलं जातं त्याला, लॉंग फॉर्म. मूल्यवर्धित टॅक्स त्याला म्हणलं जातं, मूल्यवर्धित कर. एका वस्तूच्या किमतीवरती आकारला जाणारा टॅक्स येतो. त्यानंतर लक्झरी टॅक्स. लक्झरी टॅक्स म्हणजे काय? तुम्ही ऐश आराम कर म्हणता त्याला, आरामदायी कर. ज्या आपल्या 5 स्टार सर्व्हिसेस आहेत, लक्झरी बसेस आहेत, फॉर एक्झाम्पल लक्झरी प्रवास आहे, लक्झरी हॉटेल्स आहेत, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी लक्झरी आपण ऐशाराम करण्यासाठी काही गोष्टी वापरतो त्याला लक्झरी टॅक्स वापरला जातो. त्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स. एंटरटेनमेंट टॅक्स हा करमणूक कर म्हणून वापरला जातो. एक्झाम्पल्स घ्यायचं असेल तर सिनेमाला जाता, सिनेमाच्या तिकीटवर तुमचा एंटरटेनमेंट टॅक्स असतो. तुम्ही नाटक पाहायला जाता, वेगवेगळ्या ठिकाणी जे करमणुकीची साधनं आहेत, ज्या ठिकाणी एंटरटेनमेंट होतं आहे त्यांना जो टॅक्स पे करायला लागतो तो एंटरटेनमेंट टॅक्स आहे. नेक्स्ट ऑक्ट्रॉय. ऑक्ट्रॉय बऱ्यापैकी तुम्ही जकात नाका एक शब्द ऐकला असेल पहा, जकात नाका. पुणे एरियात जर असाल तर मोशी, दिघी हे 2 पॉईंट तुम्हाला जकात नाके म्हणून माझे फेमस असतील. आता ते बंद आहेत कारण GST आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं वर्किंग नाही आहे. पण ऑक्ट्रॉय बऱ्यापैकी लोक त्यावेळी जकात अप्लाय करायचे. वस्तूच्या किमतीवर एक जकात नावाचा एक टॅक्स होता, त्याला ऑक्ट्रॉय म्हणायचे. ऑक्ट्रॉय नावाचा एक टॅक्स होता. तो टॅक्स आता मोडीस निघाल्यामुळे आता बऱ्यापैकी नाही आहे त्या ठिकाणी. ओके. त्यानंतर CST. CST म्हणजे काय? सेंट्रल सेल टॅक्स. सेल टॅक्स जो होता आपला, विक्री कर जो होता तो सेंट्रलचा असणारा विक्री कर CST म्हणून तो भरला जायचा विक्रीवरती. नंतर CVD. CVD काय? काउंटर व्हॅल्यूइंग टॅक्स. काउंटर व्हॅल्यूइंग टॅक्स म्हणजे काय? सीमाशुल्क. काही ठिकाणी जसं की आपल्याकडे केंद्रशासित प्रदेश आहेत वेगवेगळे, अशा ठिकाणी एक्स्ट्रा CVD अप्लाय व्हायचा. केंद्र सरकारचा आपला म्हणतो ना काउंटर व्हॅल्यूइंग टॅक्स, अधिकचा सीमाशुल्क अधिकचा होऊ शकतो. ओके. नंतर स्पेशल ॲडिशनल ड्युटी SAD. स्पेशल ॲडिशनल ड्युटी तो पण सीमाशुल्क म्हणूनच अप्लाय व्हायचा आपला. आपण त्याला म्हणतो कस्टम ड्युटीसारखाच हा स्पेशल ॲडिशनल ड्युटीसुद्धा वापरली जायची. ओके. असे बरेचसे टॅक्स एकत्र करणारा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. नंबर ऑफ सर्व्हिसेस, नंबर ऑफ गुड्स यांना टोटल कंबाईन करणारा आणि सोपा आणि सुटसुटीत अशा प्रकारचा टॅक्स सिस्टीमने आपल्याला डेव्हलप केली गव्हर्नमेंटने. ते नाव दिलं आहे GST. ओके. चला, बऱ्यापैकी तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करता. या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये आपल्याला काही टॅक्स पे करायला लागतो आणि तो टॅक्स कशा पद्धतीने असतो आपण एक बिलचा फॉर्मॅट पाहूयात. एक बिलाचा फॉर्मॅट दिला आपल्या पेज नंबर 82वर. तो फॉर्मॅट पाहूयात आणि त्या फॉर्मॅटनुसार थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. पहा, एक सॅम्पल बिल दिलं आपल्याला, टॅक्स इनवाईस ऑफ गुड्स परचेस सॅम्पल. काय दिसतंय? हे सप्लायर. आपण पाहिले बऱ्यापैकी सगळ्याच बिलवर काय असतं? सप्लायर असतो. A to Z स्वीट मार्ट. हे स्वीट मार्टचं बिल आहे. 143 शिवाजी रस्ता, मुंबई 400001 महाराष्ट्र. हा काय यांचा ॲड्रेस आहे. वरती नाव दिलं आहे, ॲड्रेस दिला आहे, खाली काय मोबाईल नंबर 9263692111. ओके. मोबाईल नंबर दिला आहे. ईमेल ID दिला आहे पहा, atoz@gmail.com बनवलं त्यांनी. ओके. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या पर्सनल वेगवेगळ्या असू शकतात, जसं की नाव वेगळं, सगळं वेगळं. ओके. इथं पहा इनवाईस नंबर. इनवाईस नंबर काय? GST/110. त्यांचा हा इनवाईसचा नंबर आहे. त्यांनी त्यांच्या फॉर्मॅटमध्ये दिला आहे. आपल्याकडे नुसता नंबरसुद्धा असू शकतो, जसं की 253 असा वेगळा नंबर असू शकतो किंवा A/253. असे बऱ्यापैकी लोक हे असं टार्गेट वापरतात की वेगवेगळ्या टाईपचे इनवाईस नंबर ते अप्लाय करत असतात. कसं? तर जसं की आपलं काही ठिकाणी जास्त व्यवहार होत असतात, त्या ठिकाणी ते लोक काय करतात की ABCDचे कोडिंग वापरतात. म्हणजे जसं की एक बुक संपलं तर पहिल्या बुकला समजा मी A नाव दिलं आहे, तर A/ मला समजा त्या बुकमधली 100वी पावती आहे A/100. B पुस्तकामधली 300वी पावती आहे B/300. समजा Z पुस्तकामधली माझी 30वी पावती आहे Z/30. अशा पद्धतीने जे आपले बिल बुक्स असतात त्या बिल बुक्समधले नंबर्सनुसार सिरियल नंबर असतात, जेणेकरून नेक्स्ट टाईम त्यांना ॲक्सेस करताना त्याची डुप्लिकेट पावती मिळताना जास्त प्रॉब्लेम होऊ नये. जसं की आता B300 हे जर बुक त्यांना शोधायचं असेल, B बिल बुक शोधणार आणि त्याच्यामध्ये 300 नंबरची पावती पाहू शकतात सहज इझिली. इथे काय दिसते? इनवाईस डेट दिसते पहा. इनवाईस डेट किती तारखेला? 31 जुलै 2017ची खरेदी आहे. ओके. इथं वरती महत्त्वाचा शब्द एक GSTIN. हा काय असतो, कसा असतो आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. पुढे काय दिसतंय? 27 ABCDE1234H1Z5. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 डिजिटचा काय तो? हा काय अल्फाबेट पण आहेत आणि नंबर्स पण आहे. अल्फा न्यूमरिकल काय आहे? 15 डिजिटचा तो आहे. त्यानंतर त्यामध्ये आणखी काय दिले पहा, खाली सिरियल नंबर आहे, HSN कोड आहेत, त्यानंतर नेम ऑफ प्रोडक्ट आहे, रेट आहे,
क्वांटिटी आहे, टॅक्सेबल अमाऊंट आहे, CGST, SGST, टोटल. CGST SGSTमध्ये रेट आणि टॅक्स दिला आहे, रेट आणि टॅक्स दिला आहे. असं एक टेबल बनवलेलं आहे. प्रत्येकाचा मिनिंग पाहूयात हळूहळू. तर पुढे जाऊन आपल्याला समजून घ्यायचंच आहे. आणखी थोड्या थोड्या गोष्टीमध्ये पाहूयात. चला पहा. पहिले याच्यामध्ये सिरियल नंबर 1 2 3 4 5 5 आयटम खरेदी केले म्हणून 1 2 3 4 5. HSN कोड दिलेत पहा. HSN कोड काय 210690, 210691. हे प्रत्येकाचा वेगवेगळा दिसतोय. मला वाटतं 210690 बटर आणि पेढ याचा एकच कोड दिसतोय काहीतरी. ठीक आहे, जे काय असेल डझंट मॅटर. इथं पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, बटर एवढे आयटम खरेदी केलेत. त्यानंतर इथे रेट दिला आहे पहा. पेढ्याचा रेट दिला 400 रुपये पर के जी, चॉकलेटचा 80 रुपये चॉकलेट, 200 रुपये पर पॅक आईस्क्रीमचं रेट, 35 रुपयाचं ब्रेड आणि 500 रुपये पर के जीचं बटर आहे. तरी किती खरेदी केले? 500 ग्रॅम, 1 बार, 1 पॅक, 1 पॅक, 250. व्हरायटी आहे. आणि त्यानंतर त्यांची अमाऊंट काढली आहे. फॉर एक्झाम्पल पेढे 400 रुपये किलोचे आहेत, 500 ग्रॅमचे किती होतील? 200 रुपये ऑब्वियसली. नंतर 1 बार चॉकलेट खरेदी केली त्यांनी, 80 रुपये चॉकलेट आहे, 80 रुपये तीच झाले. त्यानंतर 500 ग्रॅमचं 1 पॅकेट आहे, 200 रुपयाला आईस्क्रीम मिळते आहे, तर 200 रुपये त्याचे झाले. त्यानंतर ब्रेड 35 रुपयाचं एक खरेदी केलं तर 35 रुपयाला भेटले. आणि बटर 500 रुपये पर के जी आहे, तर त्यांनी 250 ग्रॅम घेतले, पावशे घेतले, तर ते 125 रुपीज झालेले आहेत. इतकं इझिली त्यांनी इथे टॅक्सेबल अमाऊंट काढली. इथपर्यंत कॅल्क्युलेशन सगळेजण करतात. हा HSN कोड सोडले तर HSN कोड आपल्याला थोडेसे नवीन आहेत, ते काय आहेत आपण पुढे पाहूयात. पण HSN कोड सोडले तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॅमिलीयर आहेत. ओके. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय? त्याची झाली किंमत. ओके. पण आता इथून पुढे गोष्ट चालू होते त्याच्यावर टॅक्सेसची. टॅक्सेसची म्हणजे काय? तर इथे पहा 2.5% टॅक्स त्याचा CGST दिसतो इथे. CGST काय म्हणतात? 2.5%. म्हणजे हे जे 200 रुपये झालेत त्याच्यावर 2.5% किती झाले? 5 रुपीज. कदा इथे 5 रुपीज आहे. 200 रुपयावर 2.5% 5 रुपीज झाले. ह्या 14% देतं पाहिजे. 80 रुपयावर 14% 11 रुपये 20 पैसे. त्यानंतर कशावर? 200 रुपयावर, चॉकलेट बारच्या 200 रुपयावर 9% 18 रुपये झालेत 200 रुपयावर. ओके. त्यानंतर इथे 35 रुपये 0%. 0% म्हणजे 0 किंमत आहे. काहीतरी अमाऊंट याच्यावर 0% पण टॅक्स दिसतोय. ओके. नंतर 6% टॅक्स दिसतोय पहा. 125 रुपीज होतो, 7.50 रुपये झाले. म्हणजे वेगवेगळ्या आयटमला टॅक्सचा रेट पण वेगवेगळा आहे. म्हणजे ही थोडी कन्फ्युजिंग गोष्ट दिसते काहीतरी, पण किती कन्फ्युजिंग आहे, किती सोपी आहे, आपण पुढे पाहूयात. ओके. म्हणजे इथं 2.5 आहे, इथं 14 आहे, 9 आहे, 0 आहे, 6 आहे. त्याने इथं पहा SGST दिसतोय. तो किती दिसतोय? 2.5, 14, 9, 0 आणि 6 सेम दिसतोय ना. CGST आणि SGST कसा आहे? सारखाच दिसतोय. ओके. पुढे अमाऊंट पण त्याच्यात तेच येणार मग. म्हणजे त्या अमाऊंट कशावर कॅल्क्युलेट झाल्यात? टॅक्सेबल व्हॅल्यूवर. त्याचे काही पर्सेंटेज आहे त्यांनी टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेत आणि त्या किमती ते लिहिलेले आहेत. त्यानंतर टोटल अमाऊंट केली म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस CGST प्लस SGST. CGST जी अमाऊंट आली म्हणजे 200 रुपये होती तर पहा 200 रुपये, हे 5 रुपये, हे 5 रुपये, टोटल झाले 210 रुपये. म्हणजे 200 रुपयाचे पेढे घेण्यासाठी त्यांना 210 रुपये पे करावे लागले, कारण की 5 रुपये CGST, 5 रुपये SGST. ओके. ओके. चला आता हा HSN कोड म्हणजे काय, CGST म्हणजे काय, SGST म्हणजे काय, किंवा हा GSTIN म्हणजे काय, या कन्सेप्ट समजून घेऊयात. आता इथे GSTचे 2 टाईप पडलेत, CGST आणि दुसरा आहे SGST. आता CGST म्हणजे काय, तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आपण GST म्हणलं होतं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तसा हा कोणता आहे? सेंट्रलचा. हा आहे तो स्टेटचा. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. म्हणजे त्याला फक्त गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. GST कॉमन आहे, पण सेंट्रलचा वेगळा आणि स्टेटचा वेगळा. वेगळा म्हणजे कॅल्क्युलेट वेगळा होतो का? तर नाही. प्रत्येक बिलमध्ये जरी वेगळा कॅल्क्युलेट होत असला तरी हा इथे 2.5 आहे, इथे 2.5 पहा. पेढेसाठी 2.5 म्हणजे टोटल 5% कॅल्क्युलेट होतो आणि 5% कट होत असतो. त्यातला स्टेट आणि सेंट्रल एकमेकाचा हिस्सा सारखा असतो त्यांचा. ओके. आता GST CGST समजले. आता HSN कोड काय? HSN कोड आणि आज दुसरे असतात SAC कोड. ओके. आता HSN म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम नॉमेनक्लेचर. ओके. म्हणजे काय, जी काही GST सिस्टीम आहे
त्या सिस्टीमला आता समजत नाही की पेढे खरेदी केलेत की चॉकलेट खरेदी केले की आईस्क्रीम खरेदी केले, नाही. त्यांनी प्रत्येक प्रोडक्टला, वेगवेगळ्या प्रोडक्ट्सला म्हणजे मॅक्सिमम एक टाईपचे असतील त्याला एकच कोड दिला. जसं की आपण इथं पाहतो बटर आणि पेढे एका टाईपचे असतात म्हणून एकच कोड दिलेला आहे. पण मॅक्सिमम टाईप्सला त्यांनी काय केलं, कॅटेगराईज केलं आहे नंबर्समध्ये. त्यांना पर्टिक्युलर एक नंबर दिलेला आहे प्रोडक्ट्सला, त्यांना म्हणलं तर HSN कोड. ओके. आणि ज्या सर्व्हिसेसला कॅटेगराईज केले त्या सर्व्हिसेसला म्हणलं SAC कोड. SAC कोड तो आपण पुढे वापरणार आहे. त्याचा लॉंग फॉर्म आहे सर्व्हिसेस अकाउंटिंग कोड. सर्व्हिसेस अकाउंटिंग कोड. ओके. समजतात? CGS समजला, HGS समजला आणि HS आणि SAC पण समजला. ओके. आता राहिला फक्त GSTIN. GSTIN म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. ओके. तो जो नंबर एक आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. आता बिल आपल्याला बनवायपासून प्रत्येक गोष्ट शिकायची आहे. आपण हा GSTIN कसा तयार होतो ते पाहूयात. चला. ओके. पहा काय दिलं एक्झाम्पल. एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला 27 ABCDE 1 2 3 4 H 1 Z 5 अशा पद्धतीने एक आपल्याला GSTIN दिलेला दिसतोय. हा काय एक GSTIN. ओके. आता हा GSTIN काहीतरी वेगळाच दिसतो. त्याच्यामध्ये काही अल्फान्यूमरिकल्स आहेत, काही अल्फाबेट्स आहेत, काही नंबर्स आहेत. ओके. सिम्बॉल नाही आहेत ना, अल्फाबेट्स आणि नंबर्स अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे. ओके. आता हे कॉम्बिनेशन 15 डिजिटचं दिसते, 15 डिजिट त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. तर त्यात काय असतं वेगवेगळे. तर पहिले 2 डिजिट स्टेट कोडसाठी. पहिले 2 डिजिट कशासाठी असतात, स्टेट कोड. 2 डिजिट फॉर स्टेट कोड. महाराष्ट्राचा किती आहे, 27 इज फॉर महाराष्ट्र. बाकीच्यांसाठी 25 30 वगैरे असे जे काही नंबर्स आहेत स्टेट कोडनुसार त्याला वेगवेगळे नंबर्स दिलेले असतात. नेक्स्ट इथं पहा पुढे ABCDE 1 2 3 4 H इथपर्यंतचे हे जे 10 डिजिट आहेत, हे 10 डिजिट म्हणजे कोण, आपला पॅन कार्ड नंबर आहे. प्रत्येकाकडे पॅन कार्ड असतं. प्रत्येक फर्मला, प्रत्येक माणसाकडे पॅन कार्ड असू शकतं. जो कोणी अकाउंट होल्डर आहे, बँक अकाउंट होल्डर, प्रत्येकाकडे काय असतं, पॅन कार्ड असतं. त्या पॅन कार्डवरती जो नंबर असतो तोच नंबर इथे सेम टू सेम कॉपी असतो. म्हणजे आपण कुणाचं जर बिल पाहिलं तर बिल होल्डरचं पॅन कार्ड नंबर आपल्याला सहज समजू शकतो जर आपल्याला ही गोष्ट माहिती असेल तर. ओके. म्हणजे आता पहिले 2 वर्ड सोडून द्यायचे. 27 महाराष्ट्रामध्ये जो कोणी रजिस्टर्ड आहे, जे कोणतं फर्म रजिस्टर आहे त्या प्रत्येकाचा 27 हा नंबर कॉमन असणार आहे. पुढला 10 आकडी त्याचा पॅन कार्ड नंबर असणार आहे. 10 आकडी पॅन कार्ड नंबर झाला. पुढे काय आहे, हा 1 काय दिसतोय, 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन. म्हणजे काय, एका माणसाच्या नावावर एकच रजिस्ट्रेशन ते झालेलं आहे. म्हणजे पॅन कार्ड एक असेल, त्याच्या नावावर 2-3 कंपन्याज असतील, तर 2-3 कंपन्यांचं वेगवेगळे रजिस्ट्रेशन असेल, 2-3 वेगवेगळे दुकानं असतील, त्यांचे वेगवेगळे रजिस्ट्रेशन असेल, तिथे तो 1 हा कोड एका रजिस्ट्रेशनसाठी वापरला आहे, दुसऱ्यासाठी 2-3 असं पण वापरू शकतात. ओके. पुढचा हा जो झेड आहे, तो झेड काय, तो युनिफॉर्म असतो बाय डिफॉल्ट. प्रत्येकामध्ये हा झेड कायम कॉन्स्टंट असणार आहे, तो काय बदलणार नाही. म्हणजे कुठलाही जरी आपण GSTIN घेतला त्याच्यामध्ये हा सेकंड लास्ट डिजिट काय असणार आहे, झेड. आणि पुढचा हा जो 5 नंबर आहे, हा जसं 5 दिसतोय तिथे 0 to 9 कुठलीही व्हॅल्यू असू शकते. 0 पासून 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशी वेगळी व्हॅल्यू असू शकते. का तर आपण टाकलेला हा नंबर तो व्हॅलिड आहे की नाही हे चेक करण्यासाठी तो शेवटचा डिजिट आहे. ओके. चेक सम डिजिट आहे हा. चेक सम डिजिट कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ GSTIN व्हेन एंटर्ड इन ऑन GST पोर्टल. GST पोर्टलला जेव्हा आपण तो नंबर एंटर करतो तो व्हॅलिड आहे की नाही हे पाहण्यासाठी हा नंबर टाकला होता, शेवटचा नंबर. ओके. तसं काय होतं तर कोणीही तुम्हाला GST नंबर काढून देतो असं म्हणून फसवू शकतं. कसं काय फसवू शकतं, काय वेगळं आहे पहा बरं. हा 27 कोड आहे, पुढे ABCD त्याचा पॅन कार्ड नंबर आहे, त्या पुढे हा 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, पुढे झेड. हा शेवटचा फक्त एकच डिजिट जातो आपल्याकडे, हा जो 5 आहे तोच एक राहतो आहे जो कन्फर्म सांगतो या नंबरला GST रजिस्टर आहे म्हणजे आहे, नाही तर ज्याला नाही आहे त्याचं नाही आहे. प्रत्येकाकडे पॅन कार्ड असतं, प्रत्येकाकडे GST नंबर असेल असं नाही. कोणाकडे असतो GST नंबर, फक्त व्यापाऱ्यांकडे. फक्त व्यापारी, फक्त सर्व्हिस देणारे असे लोक जे GST पे करणार आहेत अशाच लोकांकडे फक्त GST नंबर असतो. मग आता तो कन्फर्म करण्यासाठी फक्त हा शेवटचा एक डिजिट वापरला जातो. अशा पद्धतीने हा 15 डिजिट काय आपला GSTIN आहे. 10 डिजिट तो कधीच नसतो. 10 डिजिट फक्त पॅन कार्ड नंबर असू शकतो, बाकीचे 5 डिजिट हे वेगळे वाढलेले असतात. मग लक्षात ठेवायचं, याचा पॅटर्न लक्षात ठेवायचा, आपल्या कामाची गोष्ट आहे. ओके. चला नोट करून घ्या.
आपण या अगोदरचं जे बिल पाहिलं होतं त्या बिलवरती काही कॅल्क्युलेशन्स होते पहा. ते कॅल्क्युलेशन आपण आता नेक्स्टमध्ये पाहूयात. ओके, आता पहा हे बिल पण आपल्याकडे इथं आहे आणि त्या बिलवरती काही क्वेश्चन विचारले ते वरती आपण लिहिलेले आहेत. ओके, काय क्वेश्चन आहेत? CGST ॲट द रेट ऑफ 2.5% इज रुपीज डॅश डॅश आणि HGST ॲट द रेट ऑफ डॅश डॅश % इज 5 रुपीज. ओके, इथं कुठेतरी 5 रुपीजचं आपलं कॅल्क्युलेशन पाहिजे दिसते का? CGST 5 आणि HGST पण किती आहे? 5. ओके, किती पर्सेंटचा आहे? 2.5%चा 5 रुपीज आहे आणि HGST पण किती आहे? 2.5%चा 5 रुपीज आहे. इट मीन्स दॅट रेट ऑफ GST ऑन पेढे इज 2.5 प्लस 2.5 इज इक्वल टू 5%. म्हणजे काय? तर पेढ्यावरती आपला जो GST आला आहे तो 2.5 प्लस 2.5 असा 5% इतका GST आलेला आहे. हे जे टोटल इज ₹10 म्हणजे 10 रुपये आपण त्याच्यावर काय केला आहे? GST भरला आहे. म्हणजे 200 रुपयाचे पेढे घेते पण 10 रुपये त्याचा GST पे केलेला आहे आपण. मग त्यातला 5 रुपये CGST आणि 5 रुपये HGST भरलेला आहे. चला पहा थर्ड काय दिला आहे? द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट इज डॅश डॅश % अँड हेन्स द टोटल GST इज डॅश डॅश डॅश. ओके, म्हणजे इथं काय दिसतं आपल्याला? इथं चॉकलेटवरती ₹11.20, इथे ₹11.20 म्हणजे टोटल ₹22.40. इथं 14%, इथं 14% म्हणजे 28% GST. म्हणजे इथे किती म्हणता येईल? 28% GST अँड हेन्स द टोटल GST इज ₹22.40. ओके, ₹22.40 वगैरे काय असतील त्याचा GST असेल टोटल. तो तसा लिहिता येऊ शकतो किंवा इथे असं लिहिलं 2.5 तसं आपण इथे 14 प्लस 14 इज इक्वल टू 28% आणि इथे 11.20 प्लस 11.20 इज इक्वल टू 20.40%. अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो. चला पुढे काय दिलं आहे? द रेट ऑफ GST ऑन आईस्क्रीम इज किती आहे बाबा? आईस्क्रीमवर पाहिला तर तो 9% आणि 9% आहे. ओके, म्हणजे 9 प्लस 9 18% होतील, 18%. अँड हेन्स द टोटल कॉस्ट ऑफ आईस्क्रीम इज, आईस्क्रीमची टोटल कॉस्ट किती झाली? कॉस्ट विचारली पहा, GST नाही विचारला. ₹236. ₹236. ओके, आता पुढे काय विचारले? ऑन बटर CGST रेट इज, बटरवरती CGST किती आहे पहा बरं? बटरवरती CGSTचा रेट दिसतो इथे 6%. ओके, अँड HGST रेट इज ऑल्सो 6%. बरोबर आहे का? सो GST रेट इज टोटल किती असेल? आपण म्हणू शकतो 6 प्लस 6 12%. म्हणजे 6% CGST, 6% HGST आणि मग 6 प्लस 6 12% GST म्हणता येईल त्याला. ओके, अशा पद्धतीने आपल्याला तिथले आन्सर द्यायचे होते. त्यावरून आपल्याला 1-2 गोष्टी असं समजल्यात की रेट ऑफ GST हा 2 भागामध्ये डिवाइड केला होतो, HGST आणि CGST मध्ये. ओके, आणि तो पर्सेंटेज आपण कसाही कॅल्क्युलेट केला, अगोदर GST कॅल्क्युलेट करून त्याचे 2 तुकडे केले किंवा अगोदर CGST HGST कॅल्क्युलेट करून दिले एकत्र केला, काही फरक पडणार नाही आहे. ओके, चला आणखी पुढे टॉपिक पाहूयात. ओके, आपलं एक बिल दिलं आहे, अर्धवट भरलेलं आहे, मे बी ॲक्टिव्हिटी कशा आहे. ओके, चला काय दिलं आहे? टॅक्स इनवाईस फॉर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. हे सर्व्हिसेसचं बिल आहे. डझंट मॅटर सर्व्हिसेस असलं काय किंवा प्रोडक्टचं बिल असलं काय, काही फरक पडत नाही आहे. काय दिलं आहे पहा? फूड जंक्शन, खेड, शिवापूर, पुणे. फूड जंक्शन म्हणून एक हॉटेल वगैरे असू शकतं, त्यांचं बिल आहे. इनवाईस नंबर 58. किती नंबरचं बिल आहे? 58 नंबरचं बिल आहे. मोबाईल नंबर हा त्यांचा लावायचा प्रयत्न करू नका, हा कधी लागणार नसतो. त्यानंतर पुढे दिला आहे ahar.khed@yahoo.com हा त्यांचा ईमेल ID दिला आहे. हे सगळं गरजेचं नाही, ह्या गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या काहीच नाही. ॲड्रेस, नाव काय गरजेचं नाही आहे. त्यांचं GST IN दिला आहे, बरोबर आहे. व्हेरीफाय होतं का पहा बरं? 27 म्हणजे महाराष्ट्रामधला आहे. 1 2 3 4 5 5 अल्फाबेट्स आहे. 1 2 3 4 5 पुढे परत 5 डिजिट्स आहेत आणि 1ZA. ओके, हा शेवटचा आणि A टाकलेला आहे. म्हणजे आता काही असू शकतो, अल्फा न्यूमेरिकल वगैरे असू शकतो. हा 15 डिजिटचा GST IN दिसतोय. ओके, बरोबर आहे. इनवाईस डेट किती तारखेचं बिल आहे? 25 डिसेंबर 2017चं बिल आहे. ओके, आता याच्यामध्ये काय दिलं? 3 SSC दिल्यात पहा. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस आहेत. 9961, 9962, 9963 या 3 त्यांचे SSC कोड आहेत. काय काय सर्व्हिसेस आहेत? तर फूड आयटम दिलेत, कॉफी, मसाला टी आणि मसाला डोसा. काय याला सर्व्हिसेस काय म्हटलं रे? हे प्रोडक्ट नाही का? तर कॉफी हे बनवून देणारी गोष्ट आहे. तर त्या अगोदर त्यांनी कॉफीवरती GST पे केलेलं आहे. मसाला टीसाठी जे प्रोडक्ट लागतात त्याचे GST पे केलेलं आहे. मसाला डोसा ज्यासाठी ते प्रोडक्ट त्यांनी खरेदी केले असतील, तेल असेल, तूप असेल, ते काही गोष्टी आहेत, त्यांचा GST त्यांनी पे केला आहे. पण एक्स्ट्रा म्हणून जे काही त्यांच्याकडून सर्व्हिसेस अप्लाय करणार आहे त्या सर्व्हिसेसवरती त्यांना काही पर्सेंटेजमध्ये त्यांना काय करायचं आहे? टॅक्स द्यायचा आहे. तो आपण तिथं अप्लाय पाहतोय. ठीक आहे, त्यांनी कॉफी घेतली 1 कप, मसाला चहा घेतला 1 आणि मसाला डोसा 2 घेतले. ओके,
त्यानंतर रेट काय दिला आहे, 20 रुपयाला कॉफी, 10 रुपयाला चहा आणि 60 रुपयाचा डोसा. मग काय होईल पहा टॅक्सेबल व्हॅल्यू, 20 रुपयाची एक कॉफी 20 रुपये बरोबर आहे, 10 रुपयाचे एक चहा 10 रुपये बरोबर आहे, 60 रुपयाचे 2 डोसे म्हणजे किती दिले 120 रुपये बरोबर आहे का. तसं पण कॅल्क्युलेशन पहा. नंतर आता पहा किती दिला आहे, 20 रुपीजवर CGST दिला आहे 2.5% आणि SGST दिला आहे 2.5%. आपल्याला माहिती आहे CGST जे सारखा असतो. मग किती येईल 20 रुपीजवर 2.5%. कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, 2.5% म्हणजे 2.5 डिवायडेड बाय 100 इंटू किती रुपीज आहे 20 रुपये. मग 0 0 कॅन्सल, 2 1 जा 2 5 जा, मग 5 ने डिवाइड करायचे, 5 5 जा पडेल, 5 म्हणजे काय 5 1 जा 5, 0.5 जा म्हणजे किती येतील 0.50 50 पैसे एवढा काय येईल त्याचं CGST. आणि सिमिलरली 0.50 हा काय येईल SGST. ओके. इथं पाच सेकंडच्या मध्ये इथं आपल्याला CGST किती % दिलेलं नाही, पण आपल्याला माहिती आहे SGST आणि CGST सारखा असतो म्हणजे हा येईल 2.5%. मग तो इथं किती होईल 10 रुपयावर कॅल्क्युलेट करायचा आता चहावरती, म्हणजे 10 रुपयावर तसंच सेम 2.5 डिवायडेड बाय 100, 2.5% रेट आहे आपला ना, 2.5 आपण 100 झाला इंटू कोण आहे आपला 10 रुपये, तर 0 0 कॅन्सल 10 झाला. आता म्हणजे हा काय झाला 0.25 एक डिग्री सर्कल. याचं उत्तर काय येईल 0.25 म्हणजे 25 पैसे आहेत काय 0.25 एवढा काय आला त्याचा CGST आणि 0.25 इतकं काय आला SGST. सिमिलरली आता 60 रुपये म्हणजे 120 रुपयावरती आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट किती 120 रुपये, 120 रुपयावर 2.5 का काढून घ्यायचं आहे म्हणजे 2.5% म्हणजे 2.5 अपॉन 100 इंटू 120 रुपीज. हा 0 0 कॅन्सल, 2 5 जा 2 6 जा. ओके. आता 5 5 जा होतील म्हणजे इथं 0.5 येतील. 0.5 इंटू 6 5 36 म्हणजे 3.0 3 रुपये काय असेल CGST आणि 3 रुपये SGST. त्याचा रेट पण काय असेल 2.5%. ओके. कधी पण CGST SGST बदलत नाही. तर टोटल करायची राहिली पहा इथं 20 10 आणि 120 किती होतील 120 130 130 40 50 150 150 रुपये काय होईल आपला टॅक्सेबल अमाऊंट होईल. तेव्हा CGST कॅल्क्युलेट झाला पहा 50 पैसे 25 पैसे 3 रुपये म्हणजे 3 रुपये 75 पैसे 3 रुपीज 75 पैसे. आता इथे हे टोटल घ्यायची गरज नसते, इथे कधी आपण पर्सेंटेज टोटल घेत नाही. इथे किती होतील जसं CGST थोडं SGST म्हणजे 3 रुपये 75 पैसा 3.75. मग टोटल किती झाली पहा बरं 150 हा 3.75 पुढचा 3.75 टोटल किती होईल 75 झाले 150. मग 1 घ्यायचं आपल्या इकडे 50 तसेच पॉईंट हे 3 3 6 आणि 0 आणि एक 7 हा 1 कॅरी आपण इकडे येत आता म्हणजे 7 झाले आणि वरचे 15 ॲज इट इज 157.50 157.50 रुपीज म्हणजे 157 रुपये 50 पैसे एवढं काय त्याचं बिल होईल. अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन आपलं होत असतं. ओके. चला पुढे पाहूयात. चला आता आपल्याला GSTच्या अंडर येणाऱ्या काही गोष्टींची रेट ऑफ पर्सेंटेज ऑफ GST दिलेला आहे. त्यामध्ये काय कसे स्लॅब केले आहेत आपले टोटल 5 स्लॅब आहेत. 5 स्लॅब आणि 3 ॲक्च्युली मेन स्लॅब आहेत. 5 कॅटेगरी केल्यात वेगवेगळ्या, तर 3 स्लॅब कॅटेगरी विसरून जा. तुम्हाला 5 वेगवेगळ्या टाईपचा GST पाहायचा आहे. ओके. चला पाहूयात कोणते कोणते आहेत. आता हे जे दिलेत आपल्याला इथे जे पर्सेंटेज दिले जे काही दिले हा जो GST आपल्या ज्यावेळी इंट्रोड्यूस झाला होता 2017 त्यावेळीचे रेट आहेत. त्यानंतर आत्तापर्यंत खूप सारे रेट बदलले झालेत, खूप सारे चेंज झालेत. काही गोष्टी 0%च्या 5%ला गेल्यात, काही 5%च्या 0%ला आल्यात, 12% वाले 5%ला आलेत, 5% वाले 18%ला गेलेत. बऱ्याचशा गोष्टी जसे जसे त्यात चेंजेस करत गेलो तशा बऱ्याचशा गोष्टी चेंज होत गेलेल्या आहेत. पण 10% 20% चेंज झालेला आहे. बाकीच्या गोष्टी जसं जागेवर आहेत. हे तुम्हाला कधी एक्झामला लक्षात ठेवायला लागत नाही की कशाचा रेट किती % आहे आणि कशाचाही तुम्हाला HSN कोड SSC कोड हा कधी लक्षात ठेवायची गरज नसते. गरज काय आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे की अशी गोष्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकते जेणेकरून आपल्याला रिअल लाईफमध्ये जेव्हा यूज करायचं आहे त्यावेळी आपल्याला अंदाज येईल की किती त्यावर GST आपल्याला भरावा लागतोय. ओके. चला फर्स्ट स्लॅब पाहूयात. काय म्हणलं 0 रेटेड. 0 रेटेडमध्ये काय 0% GST म्हणजे GST भरायचा नाही. 0% म्हणजे टॅक्स फ्री ॲक्च्युली, त्याला कुठलाही टॅक्स लागणार नाही. GST म्हणजे कोणत्या इसेन्शियल कमोडिटीज लाईक ग्रेन्स धान्य, फ्रूट्स फळं, व्हेजिटेबल्स भाज्या, मिल्क्स, साल्ट, आर्थन पॉट्स मातीची भांडी, मीठ, दूध यांच्यावरती ह्यासारख्या प्रोडक्ट्सवरती यासारख्या गुड्सवरती कुठलाही GST अप्लाय होत नाही. म्हणजे जे इसेन्शियल प्रोडक्ट्स आहेत थोडक्यात काय अत्यावश्यक सेवेतले जे प्रोडक्ट्स आहेत सगळ्यांना आपण म्हणू शकतो कुठलाही GST भरायचा नाही आहे. त्यानंतर सर्व्हिस कोणत्या कोणत्या तर चॅरिटेबल ट्रस्ट,
आपल्या माहिती आहे धर्मादाय संस्था असतात, चॅरिटेबल ट्रस्ट, त्याच्या ॲक्टिव्हिटी असतील, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, पाण्याची वाहतूक असेल, यूज ऑफ रोड्स, रस्त्याचे आपलं यूज असेल, ब्रिजेसचा वापर असेल, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस, यांच्यासारखी ज्या काही गोष्टी आहेत त्यांना टॅक्स द्यावा लागत नाही. म्हणजे आपल्या शिक्षण असेल, आरोग्य असेल, किंवा शेती असेल, किंवा लायब्ररीचा वापर असेल, रस्त्यांचा वापर असेल, ब्रिजचा वापर असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला टॅक्स द्यावा लागत नाही. नाहीतर विचार करा, प्रत्येक रोडवर, प्रत्येक ब्रिजवर जर टोलनाके उभे राहिले तर कसं वाटेल. चला पुढला पाहूयात. सेकंड, लो रेटेड. लो रेटेड म्हणजे किती? सगळ्यात कमी 5% GST. म्हणजे 5% पाहिलं होतं याच्या आधी 2.5 आपण जे हॉटेलचं बिल पाहिलं होतं त्यामध्ये 2.5 आढळतो का? म्हणजे 5% टोटल GST 5% आहे. ओके, कोणते कोणते आहेत पहा. कमोडिटीज यूज लाईक LPG सिलेंडर, आपण जो गॅस सिलेंडर वापरतो त्यावरती, किंवा टी, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस, स्वीट्स, अशा प्रकारचे. मराठीमध्ये सांगायचं झालं तर LPG सिलेंडर म्हणजे गॅस सिलेंडर, टी म्हणजे चहा, कॉफी, त्यानंतर ऑइल आपण जे तेल वापरतो ते, हनी म्हणजे मध, फ्रोझन व्हेजिटेबल्स म्हणजे ज्या साठवलेल्या फ्रोझन व्हेजिटेबल्स म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेल्या व्हेजिटेबल्स आहेत, काही दिवसासाठी त्याला साठवून ठेवलं जातं, अशा प्रकारचे व्हेजिटेबल्स, स्पायसेस, मसाले, त्यानंतर स्वीट्स म्हणजे आपले हे खाद्यपदार्थ, जे गोड खाद्यपदार्थ आपण स्वीट होममधून खरेदी करतो ते. चला, सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या असू शकतात त्यामध्ये 5%मध्ये. तर रेल्वे सर्व्हिसेस, रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आठवते का? रेल्वे ट्रान्सपोर्टला यांनी फ्रीमध्ये टाकलेलं नाही आहे पहा. रोड आपले फ्रीमध्ये आहेत, पण रेल्वे ट्रान्सपोर्टला आपल्याला काय काय पे करावं लागतं, आणि त्या पेसाठी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जे रेल्वेची आहे त्याला 5% रेट आहे. बस ट्रान्सपोर्ट, बसचं आपण जे तिकीट पे करतो त्याच्यावरती 5% GST आहे. त्यानंतर टॅक्सी सर्व्हिसेस, टॅक्सी जे वापरतो, किंवा एअर ट्रान्सपोर्टचा फक्त इकॉनॉमी क्लास. एअर ट्रान्सपोर्टमध्ये जे क्लासेस असतात त्यापैकी फक्त इकॉनॉमी क्लास, तो क्लास फक्त काय असेल 5%मध्ये. म्हणजे बिझनेस क्लास किंवा लक्झरी ट्रान्सपोर्ट हे आपलं याच्यामध्ये येणार नाही. इथे फक्त इकॉनॉमी क्लास, जे कोणत्या सर्वसामान्य माणसाला ट्रान्सपोर्ट करायचं आहे, काही इमर्जन्सी सेवेसाठी इकडे जायचं असतं. आता सगळ्यांनाच बिझनेस क्लास परवडतो असं नाही, किंवा प्लेनमध्ये आपल्या प्रत्येकाला आरामदायी सेवा भेटेलच असं नाही. तिथे इकॉनॉमी क्लासचे सुद्धा सीट्स असतात. तर इकॉनॉमी क्लासला जाणाऱ्याला 5% GST पे करावं लागतो. त्यानंतर हॉटेल्स प्रोव्हाइडिंग फूड अँड ब्रेवरेज, म्हणजे जे कोणते हॉटेल्स आहेत, तर मग आपण बिल पाहिलं होतं कोणतं होतं, चहा, कॉफी, डोसा हे येणारं हॉटेल होतं. म्हणजे असे छोटे छोटे हॉटेल्स का जे फूड आणि ब्रेवरेज प्रोव्हाइड करतात त्यांना किती GST आहे 5%. ओके, चला आता फर्स्ट स्लॅब चालू होतो 12%चा. त्यामध्ये मॅक्सिमम कमोडिटीज येऊ शकतात. ॲक्च्युली 18% सगळ्यात जास्त येतात, पण 12% पण खूप सारे आहेत ज्या सर्वसामान्य माणसाला वापरल्या जातात. कसं की कन्झ्युमर गुड्स, बटर, घी, ड्रायफ्रूट्स, जॅम, जेली, सॉस, पिकल्स म्हणजे लोणची, मोबाईल फोन, ह्या ज्या गोष्टी आपण सर्वसामान्य लाईफमध्ये रोजच्या जीवनामध्ये वापरतो, ह्या गोष्टींना त्यांनी 12%चा स्लॅबमध्ये टाकलेलं आहे. सोबत काय सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या? प्रिंटिंग जॉब, प्रिंटिंगचं काम असेल, गेस्ट हाऊस असेल, सर्व्हिस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस, कन्स्ट्रक्शनसाठी ज्या सर्व्हिसेस असतात त्या सगळ्यांना 12% GSTमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. चला 18%चा समजून घेऊया स्लॅब. सेकंड स्लॅब 18%. काय म्हणते? मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड. खूप साऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेस, जसं की मार्बल असेल, ग्रॅनाइट असेल, परफ्यूम असेल, मेटल आयटम्स असतील, कम्प्युटर्स, प्रिंटर, मॉनिटर, CCTV म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आयटम बऱ्यापैकी याच्यामध्ये आहेत. त्यानंतर मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम्स हे सुद्धा यामध्ये आहेत. अजूनही खूप सारे आहेत, फक्त हे काही त्यांनी एक्झाम्पल दिलेत आपल्यासाठी. ओके, सर्व्हिसेसमध्ये कुरिअर सर्व्हिसेस असतील, आउटडोर केटरिंग, कुरिअरची सर्व्हिस असेल, आउटडोर केटरिंग म्हणजे बाहेरचं जेवण असेल, त्यानंतर सर्कस असेल, ड्रामा असेल, सिनेमा असेल, एक्झिबिशन असेल, करन्सी एक्सचेंज म्हणजे पैशाची देवाणघेवाण होते. एक्सचेंज म्हणजे कसं, तर तुम्ही जर इंटरनॅशनल एअरपोर्टला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला करन्सी एक्सचेंजचे मोठे मोठे ऑफिसेस दिसतील. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेलात त्या ठिकाणी सुद्धा कधी तुम्हाला करन्सी एक्सचेंजचं काउंटर दिसू शकतं. ते काय असतं, तर अदर कंट्रीजमधून येणारे लोक असतील किंवा आपले लोक जे अदर कंट्रीजमध्ये जातात त्या ठिकाणी वापरली जाणारी करन्सी ही त्यांना मिळावी, म्हणजे आपले रुपये देऊन त्यांना डॉलर मिळावेत, आपले रुपये देऊन त्यांना युरोज मिळावेत, त्यांचे युरोज देऊन आपले इथे आले त्यांना रुपये मिळावेत त्यांच्या बाकीच्यांसोबत व्यवहार होण्यासाठी. कारण की प्रत्येकजण डॉलरमध्ये व्यवहार करणार नाही आहे. नाहीतर अमेरिकन आला एक जण आणि सगळीकडे डॉलर्स घेऊन हिंडतोय, त्याला कोणी डॉलरमध्ये सुट्टे पैसे देईल का? देणार नाही आहे. त्यामुळे असे करन्सी एक्सचेंज असतात त्या ठिकाणी त्यांना करन्सी एक्सचेंज केली जाते. तेव्हा त्या एक्सचेंजवर सुद्धा त्यांना टॅक्स पे करावा लागतो. तो किती आहे? 18%. म्हणजे अदर कंट्रीचा जरी माणूस आपल्याकडे आला त्यांनी जरी करन्सी एक्सचेंज करून घेतली तर त्याला 18% GST त्यावर भरावा लागेल. ओके, चला मग पुढे काय? ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग. आपण पुढे आणखी एक कन्सेप्ट बनवतो, शेअर मार्केटिंग. त्यामधलं जे ब्रोकर्स असतात म्हणजे जे कोणी शेअर मार्केटचे एक्झिक्युटिव्ह असतात की जे आपल्याला शेअर खरेदी विक्री करण्यास मदत करतात, त्यांना आपण शेअर ब्रोकर्स म्हणतो. आणि त्या ब्रोकर्सला जे कोणतं आपण ब्रोकरेज देतो
त्यांचं जे मानधन देतो त्या मानधनावरती सुद्धा 8% GST अप्लाय केला जातो. ओके, चला पुढचा आहे 5th स्लॅब, म्हणजे तो हायली रेटेड म्हणतो आपण त्याला, 3rd स्लॅब येतो ॲक्च्युली. तो काय कोणत्या कोणत्या गुड्स आहे, जसं की लक्झरी आयटम. इथं सगळ्या हौशीच्या गोष्टी म्हणतो ना आपण, अशा टाईपच्या गोष्टी आहेत पहा. लक्झरी आयटम्स, मोटरसायकल्स अँड स्पेअर पार्ट, त्यांचे स्पेअर पार्ट, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉशर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रोडक्ट्स, एरिएटेड वॉटर, अशा प्रकारचं जे काय आहे. म्हणजे एरिएटेड वॉटर माहिती आहे का, सुगंधी द्रव्य, किंवा आपले आपण सोडा वगैरे म्हणतो पहा, अशा प्रकारचं पाणी, हायली ऑक्सिडेंटेड वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. जे कोणते आपण म्हणतो ना हौशीच्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी या 28%मध्ये. याची रिअल लाईफमध्ये जास्त गरज नाही आहे, डे टू डे लाईफमध्ये सगळ्यात जास्त गरज नाही आहे, पण हे वापरले जातात खूप जास्त. ओके, चला पुढे पहा. सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या, 5 स्टार सर्व्हिसेस फॉर अकॉमोडेशन, जिथं कोणी राहणारे लोक आहेत पहा, 5 स्टारमध्ये राहणारे लोक, त्यांच्यासाठी 28% GST. अम्युजमेंट पार्क्स, अम्युजमेंट पार्कमध्ये जायला आवडतं ना, ते अम्युजमेंट पार्क्स, वॉटर पार्क्स, थीम पार्क्स. थीम पार्क्स म्हणजे कोणते, बऱ्यापैकी पहा काही ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलर थीमवर बनवलेले असतात ते पार्क्स. फॉर एक्झाम्पल आपलं रामोजी फिल्म सिटी माहिती आहे, तिथं सगळे थीम बनवलेले असतात, किंवा एक प्रॉपर थीम बनवली आहे, सायन्स पार्क कसं बनवलं आहे, अशा पद्धतीचं समजून घ्या थोडंसं. इथे एका थीमवर आधारित त्यांनी पार्क बनवले. जसं की आपल्याकडे हे असतात पहा, स्नो गार्डन्स असतात, बर्फाचे पूर्ण काही तिथे थीम बनवले असते, सगळे बर्फ असतो. बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या ठिकाणी तुम्हाला थीम पार्कसारखं वापर होऊ शकतो. कसिनोजमध्ये वापरू शकतो. रेस कोर्स, ज्या ठिकाणी घोड्यांची रेस लावली जाते. IPL गेम्स, ठीक आहे. एअर ट्रान्सपोर्ट, आता एअर ट्रान्सपोर्टमधला कोणता पार्ट इथे, इथे बिझनेस क्लास आहे पहा. बिझनेस क्लास किंवा जे लक्झरी विमानं असतात ना, त्यांच्यासाठी जो कोणता टॅक्स वापरला जाईल तो 28% टॅक्स त्यांना द्यावा लागेल. ओके, आता इथं खालीचा रेफरन्स दिला आहे, हा रेफरन्स कुठून दिला आहे, आपण cbec.government.in या वेबसाईटवर जर तुम्हाला पाहायचं असेल, तुम्ही तिथे एक मॅन्युअल मिळतं पहा, त्या मॅन्युअलमध्ये सगळ्या गोष्टींचा रेट तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येक गोष्ट, इच अँड एव्हरीथिंग तिथं मेन्शन आहे. तुम्हाला ती गोष्ट किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्ट, सगळेच प्रोडक्ट आपल्या नावाने तिथं रजिस्टर नसतात का, त्याचे रिलेटेड थोडीशी तुम्हाला प्रोडक्टची लिस्ट मिळून जाईल. प्रत्येकाचा SSC कोड, HSN कोड आणि त्याच्या रेट ऑफ GST तिथं मेन्शन केलेला आहे. ओके, चला तर मग पुढे पाहूयात. एक ॲक्टिव्हिटी दिली बा, काय म्हणलेत, मेक अ लिस्ट ऑफ 10 थिंग्स यू नीड इन युअर डेली लाईफ. फाइंड द GST rates with the help of GST rate chart given here. Newspaper or books, internets or bills of purchase. Verify these rates with the list prepared by your friends. ओके, आता काय म्हणले ते, तुम्हाला एक गुड्सची एक लिस्ट बनवायची आहे, त्यांचा रेट ऑफ GST काढायचा आहे. कुठून काढायचा आहे, तर तुम्ही या दिलेल्या चार्टवरून काढा, या अगोदर आपण जो चार्ट पाहिला त्यावरून काढा, किंवा न्यूजपेपरमध्ये तुम्हाला जे GST रेट आले असतील ते पहा, किंवा बुक्समधून पहा, इंटरनेटवरून घ्या, मग अशी आपण ती वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवरून घ्या, किंवा तुम्ही काही खरेदी केली असेल त्या बिलच्यावरून त्या GST रेट तुम्हाला मिळून जातील. चला काही गोष्टींचं आपण बिल बनवूयात. समजा मी डेली वापरा कोणत्या माझ्याकडे आहेत, तिथे पहा स्केचबुक आहे, कंपास बॉक्स. समजा मी दिलेलं नोटबुक वापरले ना आपल्याला. आणखी कोणतं घेऊयात, समजा मी चीज खातो बघा, चीज. त्यानंतर मला समजा फ्रूट ज्यूस घ्यायचा आहे. समजा मला टूथपेस्ट घ्यायची. समजा मला परफ्यूम घ्यायचा आहे. आणखी जर विचार केला तर रेफ्रिजरेटर खरेदी करायचा आहे. आणखी काय करू शकतो, समजा मला मिल्क नाही घ्यायचं, कंडेन्स मिल्क पाहिजे आहे. ओके, त्यानंतर समजा न्यूजपेपरच घ्यायचा आपल्याला. ओके, असे कुठलंही तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट आठवतात ते प्रोडक्ट मला आठवले, मी लिहिले. ओके, चला पहिले काय, स्केचबुक आहे. स्केचबुकचा GST रेट किती आहे माहिती आहे, नोटबुक स्केचबुक यांचा GST रेट किती आहे, 12%. नोटबुकला पण किती आहे, 12%. कंपास बॉक्सला त्याला पण 12%. मी सांगितलं तुम्हाला बऱ्यापैकी आपले प्रोडक्ट आहेत 12%मध्ये. मला ही लिस्ट मिळालेली आहे, खरेदीच्या यादीवरून काही बाहेरच्या गोष्टीवरून मी ती मिळवली आहे. ओके, तुम्हाला जशी तुम्ही शोधणार आहे तसं फ्रूट ज्यूससाठी माझा काही रेट आहे 12%. त्या ठिकाणी सुद्धा 12%चा रेट हॉटेलच्या बिलवर लागलेला आहे. त्यानंतर चीजचा रेटसुद्धा मला 12%च मिळालेला आहे. ओके, टूथपेस्ट त्याचा रेट मला 12% भेटला आहे. त्यामुळेच मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की 12% हा रेट बऱ्यापैकी याला मिळालेला आहे. पण परफ्यूमचं जे बिल आहे त्यावर 18%चा रेट आहे माझा.
परफ्यूमच्या बिलवर 18%चा रेट आहे. न्यूजपेपरला अजिबातही बिल लागत नाही आहे. त्यांच्या रेटवर GST बिल मिळतं, पण त्याला 0% रेट मिळतो, कारण त्यांच्यामधले काही बुक्सला रेट आहे. ते जे बुक्स विकतात त्यांना बुक्सला काही रेट आहे, पण न्यूजपेपरला रेट नाही आहे. नंतर रेफ्रिजरेटर तुमचा 18% स्लॅबमधला येतो, आणि कंडेन्स मिल्क हा तुमचा 12% स्लॅबमधला आयटम आहे. ओके, अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट होते. तुम्ही तुमचे प्रोडक्ट घ्या, आणि तुम्हाला जर त्याचे रेट्स पाहिजे असतील तर रेटसाठी मी जी ती वेबसाईट सांगितली तुम्हाला, वेबसाईट वाटल्यास लिहून ठेवा, www.cbec.gov.in. या वेबसाईटचा सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम्स, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम. आता मे बी ती वेबसाईट चेंज झाली असेल, पण तरीही तिथून रिडायरेक्ट होते. तुम्ही ही वेबसाईट गुगलला सर्च करा, ॲटोमॅटिकली ती नवीन वेबसाईट ओपन होते, आणि ते ओपन झालेल्या वेबसाईटवर तुम्हाला एक मॅन्युअल मिळतं, GST मॅन्युअल. तुम्हाला तसं मिळालं नाही तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईल. ओके, तुम्हाला ते GST मॅन्युअल पहा, त्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीचे रेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. चला, आणखी एक ॲक्टिव्हिटी दिली ती पाहूयात. सेकंड ॲक्टिव्हिटी काय पहा, मेक अ लिस्ट ऑफ 10 सर्व्हिसेस अँड देअर GST रेट्स ॲज पर ॲक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल रेल्वे, ST बस बुकिंग सर्व्हिसेस एक्सेट्रा. यू कॅन ऑल्सो कलेक्ट सर्व्हिस बिल अँड कम्प्लीट द गिवन इन्फॉर्मेशन. फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये पहा आपण काय केलं होतं, सगळ्या प्रॉडक्टची लिस्ट केली होती. आता इथे आपण सर्व्हिसेसची लिस्ट करूया. ओके, कोणती दिली, रेल्वे बुकिंग दिली आहे, कुरिअर सर्व्हिसेस दिलेली आहे. आपण समजा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सर्व्हिस घेतली तर कन्स्ट्रक्शन सर्व्हिस पाहिली, मग आपण नाव ऐकलं होतं कन्स्ट्रक्शन सर्व्हिस. समजा आता शिक्षण घेतो आपण, एज्युकेशन सर्व्हिस घेतली, किंवा कपडे शिवतो ना, टेलरिंग. त्यानंतर फिरायला जाता, टूर सर्व्हिसेस आहेत आपल्याकडे. ब्युटी पार्लरमध्ये जाता. त्यानंतर स्पोर्ट्स, IPL आवडतात, किंवा रेस कोर्समध्ये जावं असं वाटतं. प्रिंटिंग सर्व्हिसेस असतील आपल्या, आपण काही काम असलं प्रिंटिंग करून घेतो पहा. किंवा टॅक्सी सर्व्हिस, मग एक नाव ऐकलं होतं, टॅक्सी. ओके, चला, यांचे रेट ऑफ GST काय पाहूयात. तर रेल्वेचे बुकिंगवर आपण मग पाहिलं तर 5%चा GST असतो. कुरिअर सर्व्हिसेसला 18%चा GST आहे. ओके, कन्स्ट्रक्शनसाठी पहा 18%चा GST आहे. एज्युकेशन सर्व्हिससाठी 18%चा GST आहे. त्यानंतर टेलरिंगसाठी 5% GST आहे. टूरसाठी 5% GST आहे. नंतर ब्युटी प्रोडक्ट्ससाठी तुम्हाला 18% GST आहे. स्पोर्ट्ससाठी 5% GST आहे. प्रिंटिंग जॉबसाठी तुम्हाला 12% GST आहे. आणि टॅक्सीसाठी तुम्हाला 5% GST. ओके, चला तर मग नोट करून घ्या. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूयात. ओके, चला, थर्ड ॲक्टिव्हिटी दिली, कंप्लीट द गिवन टेबल बाय रायटिंग रिमेनिंग SSC आणि HSN कोड्स विथ रेट्स अँड ॲड सम मोर आयटम्स इन द लिस्ट. या लिस्ट कधी दिली आपल्याला, त्या लिस्टमध्ये आपल्याला काही SSC कोड, काही HSN कोडसाठी लिस्ट घ्यायची आहे, आणि त्या लिस्टमध्ये काही एक्स्ट्रा आयटमसुद्धा आपल्याला ॲड करायचे आहेत. ओके, तिथं SSC काही सर्व्हिसेस दिल्यात पहिल्यांदा, त्यातली एक सर्व्हिस फिल करायची बाकी आहे. एखादी सर्व्हिस कोणती घेऊयात, तर कोणते घेतात पहा, रेल्वे ट्रान्सपोर्ट घेतली, एअर सर्व्हिस घेतली आहे, करन्सी एक्सचेंज घेतली आहे, त्यानंतर ब्रोकरेज घेतली आहे, टॅक्सी घेतली आहे, 5 स्टार हॉटेल्स घेतलेले आहे. वीर होतो ना आपण, वेल ड्रिलिंग म्हणूयात, वेल ड्रिलिंग सर्व्हिस. ओके, त्यासाठी एक HSN कोड आहे पहा, 995434, 995434. ओके, अशा पद्धतीचा HSN कोड आहे. यांचे जर रेट पाहिजे GSTचे, तर पहा, बस स्टेशनची आपली जी सर्व्हिस आहे, किंवा एअर ट्रान्सपोर्टची जी सर्व्हिस आहे, त्यांना 18% GST आहे. म्हणजे रेल्वेला 18% आणि याला पण काय आहे 18%. करन्सी एक्सचेंज सर्व्हिसेस ज्या आपल्या आहेत, त्या फॉरेन एक्सचेंज म्हणतो आपण त्याला, करन्सी एक्सचेंज म्हणून, त्याला सुद्धा 18% GST आहे. ब्रोकरेजची जी सर्व्हिस आहे, ब्रोकरेजला सुद्धा 18% GST आपण तो पुढे पाहणारच आहोत. टॅक्सी सर्व्हिसेस ज्या आहेत, टॅक्सीवरती जे आपण ट्रान्सपोर्टेशन करतो त्याला 18% GST आहे. पण आपलं जे 5 स्टार सर्व्हिस आहेत त्याला 28% GST आहे. कारण लक्झरी काम येते, लक्झरीसाठी कधी आहेत 28%, आणि आपल्या वेल ड्रिलिंगसाठी 18% GST आहे. ओके, चला आता काही गुड्स पाहूयात. यांनी कोणते कोणते, डिलक्स पेंट घेतला आहे, बॉल बेरिंग घेतली आहे, स्पीडोमीटर घेतला आहे, पोटॅटोज घेतलेत. आपण काय घेऊयात आणखी समजा पास्ता, आवडती गोष्ट,
की नाही. पास्ता. समजा आणखी घेतला आपण सोप, त्यानंतर कॅन्डल्स. आपल्याला असे प्रोडक्ट घ्यायचे थोडे थोडे, जेणेकरून त्याचा आपला HSN कोड GST कोड आपल्याला मिळून जाईल. HSN कोड काय आहे त्याचा, तर पास्टाचा आहे 1902 बिल पाहिलं तर बिलवर तुम्हाला मिळून जाईल. नंतर सोपचा HSN कोड पहा 34011110. ओके, मोठा कोड आहे. त्यानंतर पुढला पहा कॅन्डलसाठी कोड आहे 34060010. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्याकडे जी बिल असतील त्या बिलवरून हा डेटा कलेक्ट करायचा आहे. जस्ट एक ॲक्टिव्हिटी म्हणून करायचं काम, ते काही कोणी विचारलं जात नाही आपल्याला. ओके, तुम्ही पोटॅटोचा पाहिलं तर 0% आहे, वरती 28 आहेत. पण पास्तावरती रेट पाहिला तर तो किती आहे, 12% आहे. 12%चा काय पास्तासाठी रेट आहे. सोपसाठीचा रेट 18% आहे, 18%. आणि तोच कॅन्डलवरती 12%चा रेट आहे. ओके, अशा पद्धतीने फक्त आपल्या ॲक्टिव्हिटी होते, जेणेकरून आपण काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली वेगवेगळ्या बिल्समधून, वेगवेगळ्या सोर्सपासून, आणि ती इन्फॉर्मेशन इथे फिल केलेली आहे. ओके, अशा पद्धतीने आपण तीनही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला GSTची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. GST काय असतो, काय त्याचे रेट्स आहेत, कधी डिक्लेअर झाला, त्याचे लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म्स, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. या छोट्या गोष्टीमधूनच आपल्याला पुढे एक्स्ट्रा पाहायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.